दादा बघा लहान लेकरासारखं कुठं चढल्यात. आईला लोक म्हणत असतील एवढा मोठा सर्व्हिसवाला माणूस आज किती तर महानगरपालिकेतला सगळ्यात मोठा अधिकारी आपल्यासाठी आंब्याच्या झाडावर चढलाय. लोक म्हणत असतील आता काय एवढं प्रेम झालंय त्या नेत्याच्या फॅमिलीसाठी तिथपर्यंत चाललाय. नाही सगळेच तेच नाही सगळे जीव लावतात आम्हाला. हे तो चीक डोळ्यात अंगावर ओटावरती वगैरे पडला ना डाग पडतोय पांढरा. आर्यन पाठीत ठेव. ती पण लाईन लावली दादा सगळ्याच्या वरी त्याच्या खाली रोहन पुन्हा तिथं आर्यन आणि इथं त्रिशा आणि मी कॅमेरा घेऊन. अरे ठेव ना खाली पाठी. हा तो कार्यान पड चाल दादा फांटा मोडल. मी चढलो असतो पण माझा वजन कसं भरपूर आहे तो फाटा झाडच तुटायचा. बघा हा काय म्हणतोय तुझ्या वजन झाड चिरून जाईल. कसले मोठमोठे आंबे काढायले तर बघा. हे म्हणतात तू घरी घेऊन जा आणि घरी पिकव. बास करा. पड चालव दादा. नगरपालिका बास आल्या बाई बाई आल्या. बाईला बाईनं हा ड्रेस आणलाय काल त्रिशासाठी या ताईंनी. त्यांना आम्ही बाई म्हणतो. बरोबर माप कसा समजला तुम्हाला? होय बाई त्याचा अंगाचा तिच्या अंगाचा माप कसा समजला? अंगाचा माप बघून त्यांनी आणलेलं काल मला आता समजलंय. पूजा म्हणली की बाईंनी आणलाय तिच्यासाठी तो ड्रेस. हा बास झाले ते पिशवी भरली. दादा पड चालव उतरा खाली. हा मग बास तुम्हाला पण लागतील पण पड चाल ना वरती वरती जाऊन. काय तुझं वजन बार काय का? मला खायचं. किती लाईन लागली? 1 2 3 4. बापरे आता तर काय मस्त घडच काढला त्यांनी. पाय स्लिप होईल. काल मला कमेंट आलेली कोण कोणासाठी करतोय तो दादा तुमच्यासाठी किती करतोय त्यांचे उपकार कधी विसरू नका. कधी विसरा म्हणून आम्हाला कोणी मारलं तरी आम्ही नाही विसरणार. आमचं तेवढा एकमेकांवरती जीव लागलाय. बघितलं तुम्ही बाई पळत येते असं. रात्री 10 10:30 वाजता गेले इथून बाई आमच्या जवळच बसले. त्रिशाचं बोलणं लय आवडतंय त्यांना. चुरू बोलते ना. अरे जास्त असेल वजन त्याचा. एकच आंबा अर्धा किलोचा आहे. पाय घसरेल रे रोहन पाय सटकल. आंबा पडला की पुन्हा त्याला खराब होतो. कापतोय काय? 3 किलो आंबा सोम 3-4 किलो. अरे एका आंब्याचाच वजन अर्धा किलो आहे. आर्यन तू 3 किलो कसा म्हणतोय? ते चिक र पकड. ओ दादा बस झाले पिशवी भरून गेली. बघा किती मोठमोठाले आंबे आहेत. कधीच भेटला नसता हा खायला आपल्याला. अजून काढायचे ते आर्यन पळते बोलवते तुला.
पाय घसरेल म्हणलं तर बास्की नंतर ठेवा की तुम्हाला खायला. आपण अजून परत एक 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 शोधायलेत पानात. मोठे मोठे आंबा त्याने काय नाही ऐकणार, ते नाही उतरणार, त्यांच्या मनाचंच करतात त्यांनी. बाई पण आली सपोर्टला आता त्यांना. हा असतील 5 किलो. ते एकच आंब्याचं वजन अर्धा किलो असेल का नाही बाई? अर्धा किलो 5 किलो आंबा असतो मोजन. 1 2 3 4 5 8 9 बाप. तुम्ही नको नको चढू नका बाई. हो तेव्हा का त्यांनाच उतरवलं आम्ही खाली. मोठे 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 असे झाडावर चढायची मी आता मला चढायला नाही होत. नको बाबा का अरे उतर खाली. तुम्हाला हाक देतोय काय? उतरा. अरे उतर ना खाली. अरे लय बोलती ना बाई ती चिमणी. आता करमेल काय आम्ही गेल्यानंतर? आता तुम्ही या तिकडं एखाद्या वेळेस या, मग आपण जाऊ पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट करून येऊ. तुळजापूर तिकडे या, मग पलीकडे दादांना घेऊन या. हा त्यांच्या बरोबर आहे. कशी बघते ती. ती कोणाकडे दुसऱ्यांकडे जातच नाही, फक्त दादांकडंच. आमच्या जवळ पण येईना इथं आल्यापासून ती. काका 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 काका. काकान पाणी दनी पाणी. आता आणायला चालली ती पाणी तुमच्यासाठी. आई 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 म्हणायला येईना काही की आई आई म्हणते. त्यांना पण समजायला लागलंय ती काय बोलते. ती बंजारा भाषेत जरी बोलली ना ती तरी सगळ्यांना समजते ती काय बोलते. अरे आर्यन गप ना. फॅन चालू असू दे की बाबा.